2 दिवसांपूर्वी मनसे सोडून भाजपात प्रवेश केलेले दिनकर पाटील भर सभेत ढसाढसा रडलेत। आतापर्यंत हेच दिनकर पाटील 5 ते 6 पक्ष फिरून आलेत। भाजपात उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी 2च दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केला आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले। यावेळी भाजपशी एकनिष्ठ असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना लाजवतील असा आव दल बदलू दिनकर पाटलांनी या कार्यक्रमात आणला। त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय। दिनकर पाटलांनी गेल्या 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही पक्ष सोडलेला नाहीये। कार्यकर्ता घडावरी फुकट घडत नाही, त्याला इतका खर्च करावा लागतो आणि त्याच्या बरोबर राहावं लागतं। अमोलला मी एकदा सांगितलं होतं, अमोल हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। तर दिनकर पाटलांच्या पक्ष बदलण्याचा प्रवास कसा आहे तो पाहूयात। बघा, जनता दल मध्ये ते 1989 ते 1995 मध्ये होते, त्यानंतर ते दुसऱ्या पक्षात गेले। काँग्रेसमध्ये 1996 ते 2013 पर्यंत होते, त्यानंतर बसपामध्ये होते, बसपामधून 2014 मध्ये होते, त्यानंतर पुन्हा ते 2014 साली भाजपात गेले। भाजपाकडून ते मनसेमध्ये होते 2024 पर्यंत। त्यानंतर ते आता पुन्हा एकदा भाजपामध्ये आलेले आहेत 2025 साली।